हातकणंगले मतदारसंघाचे शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांना भाजप आमदारांकडूनच विरोध होऊ लागलाय। धैर्यशील माने यांना बदलण्याची मागणी जनता करत असल्याचं जाहीर वक्तव्य भाजप आमदार प्रकाश आवाडे यांनी केलंय। त्यामुळे आवाडे आणि माने यांच्यात चांगली जुंपल्याचं बघायला मिळालं। या संदर्भातला सविस्तर वृत्तांत बघणार आहोत। हातकणंगलेत महायुतीत महाभारत, सेना खासदार विरुद्ध भाजप आमदार, खासदार बदला, आमदार आवाडेंचा हल्ला, योग्य वेळी उत्तर देऊ, मानेंचा पलटवार। लोकसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागलेत। महायुती आणि महाविकास आघाडीत आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरू झालंय। पण कोल्हापूरच्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मात्र महायुतीत आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगल्याचं दिसतंय। खासदार धैर्यशील मानेंविरोधात मतदारसंघात वातावरण असल्याचा हल्ला भाजपचे आमदार प्रकाश आवाडेंनी चढवलाय। खासदारांना बदला म्हणून लोक सांगत असल्याचं जाहीर वक्तव्य आमदार प्रकाश आवाडेंनी केलंय। मोदी साहेब तिथं देशात कर्तृत्ववान आहेतच, ते 100% आपल्या सगळ्यांचं नेतृत्व करणार आहेत, देशाचं नेतृत्व करणार आहेत। पण इथनं कोण तो काय देणार या भागाला, आतापर्यंत काय दिला, हा विषय मोठा आहे। त्या विषयाची उत्तरं सगळ्यांना द्यायला लागणार आहेत। त्याची तयारी आपण सगळीजण करूया, कारण तुम्ही बी त्यात आहे आणि मी बी त्यात आहे। मित्रपक्ष असलेल्या भाजपचे आमदार आवाडे यांच्या या टीकेला शिवसेना खासदार धैर्यशील माने यांनीही जोरदार उत्तर दिलं। योग्य वेळी त्यांना याचं उत्तर देणार असल्याचा पलटवार मानेंनी केला। अगदी तुम्ही विचारलेला प्रश्न बरोबर आहे। तो प्रश्न आपण आज न बोलता आमच्या अधिवेशनाची तयारी चालू आहे, आम्ही निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये त्याची उत्तरं या ठिकाणी मिळतील। खरं तर आवाडे आणि माने कुटुंबात सुरुवातीपासूनच राजकीय वैर आहे। खासदार धैर्यशील माने शिंदे सेनेसोबत होते, त्यामुळे भाजप सोबत आल्यानं आवाडे त्यांना ऍडजस्ट करून घेतील अशी आशा होती। पण प्रकाश आवाडेंनी लोकसभा निवडणुकीपूर्वीच मानेंना लक्ष्य करायला सुरुवात केली आहे। त्यामुळे धैर्यशील मानेंच्या अडचणी वाढल्याचं दिसतंय। आता दोघांच्या वादावर शिवसेना भाजपचे वरिष्ठ नेते काय तोडगा काढतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। कोल्हापूरहून ज्ञानेश्वर साळोखेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।